रोज रोज ती शाळा, मज तिचा येतो कंटाळा, अशा अर्थाचं एक कविता वजा काहीतरी होतं. तर आम्ही त्याला जरा रंगीत करायला रोज रोज ती शाळा, मज तिचा येतो कंटाळा, असं मध्ये घालून वगैरे गेय करायचो आणि गायचो. तर यातला विनोदाचा भाग जरी सोडला, आता शाळेत कसला डोंबल विनोद म्हणा, तर मला खरोखर शाळेचा कंटाळा यायचा. म्हणजे माझ्या 3 शाळा झाल्या. पहिली शाळा वॅक्सिन डेपोची. इथं आमच्या घराजवळ वॅक्सिन इन्स्टिट्यूट म्हणून आहे. त्या इन्स्टिट्यूटची एक प्रायव्हेट शाळा होती. 4 वर्ग भरायचे त्यात. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. शाळेला निरनिराळ्या खोल्या नव्हत्या. एकाच खोलीत एका मोठीच्या मोठा लांबट खोली होती. तिथं पहिलीचा वर्ग बसायचा, दुसरीचा बसायचा, तिसरीचा बसायचा, चौथीचा बसायचा. बाकडी मात्र 4 होती. आणि तिथं शिकवायला मराठी मास्तर म्हणून होते. प्रेमळ होते, चांगले शिकवायचे. आणि मारायला पाटील मास्तर म्हणून होते. प्रेमळ नव्हते, चांगले मारायचे. तर त्यांचा मार म्हणजे तो खाऊन म्हणजे आम्ही दणकट झालो. लहान वयात जरासे दणकट झालो असावं कदाचित. मी तेवढा दणकट नव्हतो म्हणा. मी अशक्त होतो लहानपणी. मला माझे वडील म्हणजे अण्णा कॉडलीवर किंवा शार्कलीवर अंगाला लावून उन्हात उभं करायचे आणि मग तसंच आंघोळ घालून शाळेला पाठवायचे. पण त्या कॉड किंवा शार्क नावाच्या माशाच्या तेलाचा वास हा यायचाच. आणि माझ्याजवळ शाळेत ही याच्या अंगात लई घाण वास येत आहे, ही आमच्याकडची भाषा बरं का. तर असं म्हणून जरा सरकूनच बसायची मुलं माझ्यापासून. त्याच्यात व्हिटॅमिन डी असायचं म्हणून मला ते लावलं जायचं. तर शाळेत मी किरकोळच होतो. आणि शाळा म्हणजे या तिन्ही शाळा घ्या ना, म्हणजे मी 3 शाळातनी शिकलो म्हणून 3. एक वॅक्सिन डेपोची शाळा, दुसरी नागझरी शाळा, त्या तिसरी ठळकवाडी हायस्कूल. तर या तिन्ही मला आवडत नव्हत्या म्हटलं तरी चालेल. कारण ते जायचं जुलमाचं वाटायचं. घरातलं छान खेळकर वातावरण, आनंदी सोडून खाओ पिओ मजा करो, ते सोडून ते दप्तर घ्यायचं, तिकडं जायचं. नंतर गड मास्तर ठळकवाडी हायस्कूलला असायचे किंवा अभ्यंकर मास्तर हे हेडमास्तर होते बरं का. ठळकवाडी हायस्कूलमधलं सांगतो आहे मी. आणि उशीर का, हा पहिला प्रश्न असायचा. मला उशीर झालेलाच असायचा. आता त्यांच्या उशीर का या अनुनासिक प्रश्नाला माझ्याकडं उत्तर नसायचं. तर मी असंच टंगळमंगळ करायचो. शाळेला 2 राऊंड मारून ये आणि आधी आलास तर झोडपून काढीन, समजलं. अनुनासिक स्वरात परत दम भरला जायचा. त्याप्रमाणे मी शाळेला मग 2 किंवा 3 त्यांनी दिलेले शिक्षेप्रमाणे फेऱ्या मारायचो. पाटील मास्तर जसे शाळेत म्हणजे प्राथमिक शाळेत म्हणजे वॅक्सिन डेपोच्या शाळेत मारायला होते, तसे देशपांडे मास्तर हे नागझरी शाळेत मारायला होते. मला वाटतं का मारण्याचा एक कोर्स असावा एखादा. मला वाटते मी असं ऐकलं आहे की पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते मारायला शिकवतात म्हणे. म्हणजे गुडघ्याच्या खाली मारायचं वगैरे वगैरे. असंच काहीतरी BEdला विषय असावा की विद्यार्थ्यांना फोडायचं कसं. तर ते उत्कृष्टरित्या झोडपत आम्हाला, वादच नाही. म्हणजे छान मारत अगदी. मग यो 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 म्हणून किंचाळीत फोडायची. ओरडलास तर बघ म्हणून आणि 2 छड्या बसायच्या. छड्या तुटायच्या पायावरती. मी विनोद निर्मितीसाठी सांगत नाही,
तर ही वस्तुस्थिती म्हणून सांगतोय. ताडकन दोन तुकडे व्हायचे. मास्तरांना ते माहिती असायचं. मास्तरांनी दुसरी छडी आणलेली असायची. छडी फुटली म्हणून मार चुकायचा नाही, मार हा मिळायचाच. तर देशपांडे मास्तर प्रेमळ होते. तसे प्रेमही करायचे विद्यार्थ्यांच्यावरती, विशेषतः टापटिपीकडे लक्ष. का रे, आंघोळ करून का आला नाहीस? हे हादग्या, सरळ उभा राहा. हे हादगे सरळ उभा राहायचा. हादगेचं पूर्ण नाव सुरेश शंकर हादगे. व हायस्कूलमध्ये जी काय हजेरी घेतात त्यामुळं मला प्रत्येक विद्यार्थ्याचं पूर्ण नाव माहिती आहे. उदाहरणार्थ धोंडीबा लक्ष्मण बोलके, बंडू चंद्रकांत सुभेदार, त्याच्यानंतर सुरेश शंकर हादगे ही अशी पूर्ण नावं यायची. तर मग सुरेश शंकर हादगे उभा राहायचा. फडाफड 2 कानसुलात बसायच्या आणि त्याला क्लासच्या बाहेर गचांडी धरून हाकललं जायचं. आंघोळ करून ये जा म्हणून सांगायचे. अशी 2-4 पोरं आंघोळ न केलेली आंघोळ करून यायची. मुलींच्या बाबतीत ते विचारायचे, काय ग, कपाळाला टिकली नाही काय, धर्मबिर्म बदललास की काय? मग ती मुलगी घरी जायची. गंध तरी लावून ये, नाहीतर काय कुंकू तरी लावून या. सॉरी, टिकल्या त्यावेळेला नसायच्या. माझ्या लहानपणी कसल्या आल्या, टिकल्या आत्ता आल्यात. हां, तर मग ती जाऊन गंध लावून यायची. काकणं घातलेत की नाही याच्याकडे लक्ष असायचं. आईबाप तुझ्याकडे बघत नाहीत ग, तुला हे शिकवत नाहीत. काकणं आणि गंध हे लावायचं असतं, हे तुला माहीत नाही म्हणून मुलीला मारत नसत, पण ओरडत असत. मग ती मुलगी रडत रडत मास्तर जाऊन आत्ता करून येते की म्हणून सांगायची आणि जायची. आणि मग गंध लावून त्याच्यानंतर काकणं घालून, असतील तर, नसतील तर दुसऱ्या दिवशी यायची. मास्तरांचं अक्षर अतिशय सुंदर, म्हणजे ब्लॅकबोर्डवरती लिहिलेलं अक्षर हे छापील असं असावं तसं असायचं. आणि सुवाच्य अक्षरात ते लिहायचे आणि आम्ही ते आमच्या पाठीवरती उतरून घ्यायचो अथवा वहीत. पूर्वी आम्हाला लहानपणी शाळेत पाटी, पेन्सिल म्हणायचे त्याला, पेन्सिल. तर पेन्सिल म्हणजे दगडी पेन्सिल असायची, त्याच्यावरनं दगडी पाटीवर लिहायचं. किंवा चॉकची पेन्सिल असायची, त्याच्यावरनं दगडी पाटीवर आम्ही लिहायचो. तर पाटी, पेन्सिल म्हणायचे त्याला. त्याच्यानंतर वही म्हणजे त्याला पुस्ती म्हणायचे. आणि कित्ता, पुस्ती आणि कित्ता हा छापील असायचा, त्याच्यात अक्षर लिहिलेले असायची. पुस्तीत ती अक्षरं आम्ही कॉपी करायची. मराठा नीब, भाला नीब वगैरे टाक नावाचा लाकडी प्रकार यायचा. त्याच्या आधी बोरू असायचे, बोरू. पण आम्हाला बोरूने शिकण्याची वेळ आली नाही. ती आमच्या आधीच्या पिढीला होती शिक्षा, बोरूने लिहायची. पण आम्हाला मग टाकाच्या निबला सहाणेवरती घासून, सहाण म्हणजे आता तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो, देवाला चंदन उघळायचा जो दगड असतो त्याला सहाण म्हणतात. त्या सहाणेवर घासून निबला वळण कसं लावायचं हे देशपांडे मास्तर स्वतः घरातून पिशवीतून सहाण आणून एखाद्याचा टाक आणि निब घेऊन ते शिकवायचे. मग आम्ही वळण लावायचो निबला आणि मग ते टाक शाईत बुडवून लिहायचा. शाईच्या 2 दवती आमच्याबरोबर असायच्या, एक लाल शाई आणि एक निळी शाई. आता त्याचप्रमाणे जशा त्या लाल आणि निळे शाईच्या बाटल्या असायच्या तसंच आमच्या कपड्यावर निळे आणि लाल मोठे मोठे डाग असायचे. ते डाग जात नसत. नंतर मी ज्यावेळेला हायस्कूलमध्ये जायला लागलो त्यावेळेला माझे कपडे मी धुण्याच्या दगडावरती नेऊन सनलाईट साबण लावायचो आणि सनलाईट साबणाने ते धुवायचो. तर हे असं चालायचं. हे धुवायचो आणि नंतर उन्हाला बसायचं तिकडं, थोडा वेळ अंग शेकून घेत आणि नंतर कपडे फडाफड असे हलवायचे,
झटकायचे आणि दोरीवर वाळत घालायचे. नंतर आमच्याकडं कोळशाची इस्त्री होती, पितळेची इस्त्री, ज्याच्यात कोळसा भरायचा. इस्त्रीला बांबूच्या एका पंख्याने वारा घालायचा, त्याला विंझणा म्हणत, विंझणा म्हणत विंझण्याने वारा घालायचा आणि रसरशीत निखारे झाले की इस्त्री करून घ्यायची. मी थेट कॉलेजपर्यंत घरीच इस्त्री करायचो. धोबी हा प्रकार परवडण्याजोगा नव्हता, तर घरच्या घरीच ती इस्त्री करायची आणि मग इस्त्रीचा पॅन्ट, इस्त्रीचा शर्ट वगैरे घालून शाळेला किंवा कॉलेजला जायचो. ॲक्च्युली काय झालं होतं, ज्यावेळेला माझी शाळा सुटली आणि कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतली, त्यावेळेला पांढरा पायजमा आणि ठळकवडे हायस्कूलचा युनिफॉर्म म्हणजे निळा हाफ शर्ट आणि पांढरा पायजमा घालून जायचो. फर्स्ट इयर त्याच्यावरती काढलं. सेकंड इयरला काय झालं की सेकंड इयरला माझ्या अंगावरती पॅन्ट आणि शर्ट आले. आता या पॅन्ट आणि शर्ट कसे आले त्याचा एक किस्सा आहे. मी एकदा एक कथा लिहिली. ती कथा माझे मराठीचे प्रोफेसर श्रीयुत अनंत मनोहर यांच्याकडं, सर ही मी कथा लिहिले, तुम्ही वाचून कशी वाटते ते सांगा आणि द्या म्हणून सांगितलं. ते कथा घेऊन घरी गेले. दुसऱ्या दिवशी मला स्टाफ रूम म्हणून शिपाई बोलवायला आला. मनोहर सर, श्रीनिवास कुलकर्णी कोण आहे त्याला बोलावत आहेत. मग श्रीनिवास कुलकर्णी उठले आणि शिपाईच्या पाठोपाठ गेले. आता मी कथा दिली होती त्यामुळं आता काय अभिप्राय मिळतो तो पाहायचा. चांगला आहे म्हणतील किंवा वाईट आहे म्हणतील. माझी ती पहिलीच कथा होती, त्यामुळं मला चांगलं आणि वाईट सारखंच होतं. झालं, मी गेलो. सर म्हटलं, गुड मॉर्निंग, तुम्ही मला बोलवलं होतं. हो म्हणाले कुलकर्णी, कथा उत्कृष्ट झालेली आहे, तुला काही एक करावं लागणार नाही. या खाके लिफाफ्यात तुझी कथा लिहिलेली आहे, त्याला प्रीत आपुली अबोल वेडी असं नाव मी दिलेलं आहे माझ्या मनाने. दुसरी गोष्ट, ती कथा मी टायडिंगनी म्हणजे दोऱ्यांनी बांधलेली आहे, घडी करून ठेवले आणि त्याच्यात श्रीयुत गवा बेहरे, अस्मिता प्रकाशन, पुणे अशा पत्ता असलेल्या पाकिटावर एक पत्र लिहिलं होतं मनोहर सरांनी. मनोहर त्यांचं आडनाव, कारण अनंत मनोहर सुप्रसिद्ध लेखक होते अनंत मनोहर. तर त्याच्यावर लिहिलं होतं, श्रीयुत ग वा बेहरे, खरं तर श्रीयुत रा बा कुलकर्णी यांना सप्रेम नमस्कार. सोबत कथा पाठवत आहे, माझ्या एका स्नेहाने लिहिलेली आहे. कथेचा स्वीकार व्हावा, कथा अत्यंत उत्कृष्ट जमलेली आहे. आपला अनंत मनोहर. आणि ती कथा मी पाठवली. ती कथा छापून आली. छापून आल्यानंतर पुण्यावरनं मला एक अंक आला कथा छापून आलेला. त्याच्यानंतर कथेचं एक कात्रण आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 रुपये मानधन आलं. अहो, त्यावेळेचे 15 रुपये म्हणतो म्हणजे 60मधलं बोलतो आहे मी, 60व्या शतकातलं. त्यावेळेला 15 रुपयाला मी अख्खी पॅन्टच्या पॅन्ट शिवून घ्यायचो आणि वर एखाद दुसरा रुपया उरायचा. तर एवढा त्यावेळेला रुपयाला किंमत होती. मग मी कथा लिहू लागलो. मनोहर सर ते अस्मिता प्रकाशनला पाठवू लागले. नंतर त्यांनी मला सांगितलं, कुलकर्णी तू आता त्यांना माहितीचा झालेला आहेस, माझ्याकडं कथा देऊ नकोस, तू सगळ्या कथा तुझ्या छापून येतील, कारण तुझं लिखाण चांगलं आहे, तेव्हा तू पाठवून देत जा, त्या छापून येतील. तशा कथा छापून येऊ लागल्या. मला 15 रुपये मानधन मिळू लागलं. आता उत्पन्नाचा हा एक प्रकार मला मिळाला. तर 15 रुपयात मग चैन असायची मला, म्हणजे शर्ट शिवून घेतला, पॅन्ट शिवून घेतली. हो, आणि पहिल्या शर्टला मी प्रीत आपुले अबोलवेडी शर्ट असंच नाव दिलं. ते माझ्या पहिल्या कथेचं नाव होतं. तर नंतर मी मुंबईला गेल्यावरती लेखन सोडलं, तो भाग वेगळा आहे. आणि नंतर लिखाण झालंच नाही. नंतर लिखाण झालं ते माझं पुस्तक स्वतःचं प्रसिद्ध झालं, भाराभर चिंध्या म्हणून.
आणि महात्मा म्हणून एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला. ही 2 पुस्तकं आणि काही कथा या माझ्या नावावरती आहेत. तर तात्पर्य सांगायचं आपल्याला म्हणजे काय की मी लिहित होतो. तर मग पैसे मिळत होते. पैसे मिळत होते की कपडे चांगले होत होते. मग कपडे चांगले घालायचे आणि उरलेलं मग कॉलेजमध्ये कधीतरी चहा घे किंवा काही भूक लागली तर एखादा वडा किंवा इडली खा वगैरे अशासाठी पैसे लागायचे. 4 आणे नाही 5 आणे. 5 आण्याला सिनेमा मिळायचा. कुठल्याही थिएटरला बेळगावात 5 आणे, 10.5 आणे आणि ₹1.50 अशी 3 तिकीटं होती. 5 आण्याचं तिकीट मी काढायचो. 1 आणा आलेपाक. आलेपाक म्हणजे ते आलेपाकाचे वडी नव्हे हां. कारण पुण्या मुंबईकडच्या लोकांना आलेपाक म्हणजे आलेपाकाची वडी आठवते. आमच्याकडं पोह्याचा आलेपाक करत असत. म्हणजे पोहे त्याला फुटाण्याचा एक लाडू करायचे फुटाण्याच्या पिठाचा आलं हे वगैरे काय काय घालून आणि तो लाडू कुस्करायचे, खोबरं घालायचे वरती. उत्कृष्ट अजूनही मिळतो पुण्याला बेळगावला. तर बेळगावला शीतल रसवंतीगृह किंवा कुठल्याही रसाच्या घाण्यात रस आणि आलेपाक मिळतो. कधी बेळगावला आलात तर रस आणि आलेपाक बघायला विसरू नका. आमच्याकडची जशी कुंदाई स्पेशालिटी आहे तसं रस आणि आलेपाक ही बेळगावची स्पेशालिटी आहे. तर मग अशा रीतीने तो पैसा सन्मार्गी लागायचा. तर सांगायचं काय तर अशा रीतीने तो एक पैशाचा स्रोत होता मला. आणि दुसरा आमचे फडके म्हणून एक प्रोफेसर होते. तर ते फडके कुलकर्णी माझं काही लिखाण आहे. मी अर्ध्या तासाला ₹15 महिन्याला देईन. जमत असेल तर पहा. एवढ्या थोडक्या वाक्यात त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना सांगितलं की जमायचा प्रश्नच नाही सर. मला तुम्ही ₹15 देणार ना अर्ध्या तासाला महिन्याला? हो, महिन्याला ₹15. खाडा पडला तर पैसे कापून घेतले जातील. बरं म्हटलं खाडा पडला तर पैसे कापून घ्या. पण म्हटलं बाकीचे पैसे द्या. मग तिथं लिहायला जायला लागलो. आणि लिहिता लिहिता मग तिथं ते मला काहीतरी सांगायचे. ते का सांगायचे हेही माहिती नाही. ते का मी लिहायचो हेही माहिती नाही. आणि ते कशातही छापून काय येत नव्हतं हेही मला माहीत नाही. पण इमाने इतबारे जायचो आणि लिहायचो. याचं कारण मला महिन्याकाठी ₹15 मिळायचे. एखादी कथाही लिहिलेली असायची. 15-15, ₹30 व्हायचे कधी कधी. चैन असायची. अशा रीतीने शालेय शिक्षण त्याच्यानंतर कॉलेजचं शिक्षण चालू होतं. शालेय शिक्षणात संबंध शाळेला जाणं, त्याच्यानंतर उशीर होणं, त्याच्यानंतर उशीर झाल्यावरती शिक्षा होणं हा दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला होता माझ्या. आणि असं करत मग तू पास झालास हां हे एक वाक्य जेव्हा मास्तरांचं कानी पडायचं तेव्हा मी अगदी खुश होऊन जायचो, हरकून जायचो. अरे वा, मी पास झालो म्हणजे घरी सांगायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी कधी फर्स्ट क्लास सेकंड क्लास वगैरे या असल्या क्लासेसच्या वाटेला गेलो नाही. फक्त रेल्वेत मात्र वडिलांना रेल्वेत नोकरीत होते म्हणून सेकंड क्लासचा पास मिळायचा म्हणून तिथंच फक्त सेकंड क्लास घ्यायचो. म्हणजे सेकंड क्लासमधनं प्रवास करायचो. बाकी थर्ड क्लास किंवा पास क्लास कधी सोडीमाने इतबारे प्रतारणा केलीच नाही तिच्याशी. तर हां शेवटपर्यंत मग कॉलेज झालं. मग लॉ कॉलेज होतं. लॉ कॉलेजनंतर मग MA केलं. काय करणार काय दुसरं, नोकऱ्या नव्हत्या मिळत त्यावेळेला. आमचा काळ जिकिरीचा होता हो, खूप जिकिरीचा होता. हे आत्तासारखं नव्हतं. ढिगाने नोकऱ्या अवलंबून आहेत, आपल्याला चॉईस आहे आणि आपण नोकऱ्या मिळत आहेत, नोकऱ्याला ॲप्लिकेशन करा, कॉल येतो आहे, इतकं सोपं नव्हतं त्या काळी. काय झालं, माझा जन्म 1945चा. भारताला स्वातंत्र्य मिळालं 47. म्हणजे मी स्वातंत्र्यपूर्ण कालातली उपज आहे. तर स्वातंत्र्योत्तर कालात माझी वाढ झाली.
म्हणजे मोठा झालो. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत हा एक अत्यंत गरीब, माझ्या देशाला मी त्याच्यापेक्षा काही बोलणार नाही, पण अत्यंत गरीब देश होता. नोकऱ्या नव्हत्या, इंडस्ट्रीयल ग्रोथ काही झालेली नोकरीत नोकऱ्या नोकऱ्याला काही एकतर श्यामा म्हणजे शाळा मास्तर, त्यावेळेला त्याला श्यामा म्हणायचे. काय श्यामा झालात का, म्हणजे शाळा मास्तर झालात का, म्हणजे ट्रेनिंग कॉलेज करायचं आणि प्राथमिक शाळेत किंवा बी एड करायचं आणि माध्यमिक शाळेत, हे अशा रीतीने श्यामा व्हायचं. तर हे दोन होतं. त्याच्यानंतर तिसरी काय सांगणार मी आता, सरकारी नोकरी एक होती, पण त्याला वशिला वगैरे लागायचा सरकारी नोकरीला, नुसतं क्वालिफिकेशन चालायचं नाही. म्हणजे मॅट्रिक्युलेट व्हायचं आणि नंतर मग वशील कुठंतरी लागायचं, हा असा प्रकार होता. तर प्रकार असा झाला की अशा प्रकारे नोकरीचा प्रश्नच नव्हता. म्हणजे शिक्षण, मग काय करायचं, हायस्कूल झाल्यानंतर कॉलेज करायचं, कॉलेज झाल्यानंतर परत कॉलेज करायचं, परत कॉलेज झाल्यानंतर परत कॉलेजच करायचं. अशा रीतीने राणी पार्वती देवी कॉलेज, राजा लखमगौडा लॉ कॉलेज आणि लिंगराज कॉलेज अशी 3 कॉलेजेस केली. आणि आम्ही 5 क्लासात का असेना पण 3 डिग्र्या मिळवल्या आणि ट्रिपल ग्रॅज्युएट झालो. अर्थात ते पुढं झालो, फार पुढं. तर मी सांगत होतो की माझे शालेय जीवनाविषयी. तर शालेय जीवन हे असं होतं. मग त्याच वेळेला मी संघालाही जायचो. संघ म्हणजे आर एस एसची शाखा होती, त्या शाखेला जायचो. तिथं खेळायला वगैरे मिळायचं, तिथं मजा यायची. वॅक्सन डेपोच्या खेळात एकदा गंमतच झाली. आम्ही होतो खेळत खेळत म्हणजे काय, मधली सुट्टी होती, मास्तर गेले होते चहापान करायला हॉटेलमध्ये. तर आम्ही मग मधल्या सुट्टीत, मला घरी जायचं नव्हतं. माझा एक मित्र धोंड्या म्हणून होता, तर धोंड्या आणि मी शिवाशिवीचा खेळ खेळत होतो. तर शिवाशिवीचा खेळ ऐन रंगात आला होता आणि धोंड्यावरती राज्य आलं होतं आणि मी लपून बसलो होतो. लपून कुठं, तर शाळेला 2 दारं होती, त्यापैकी एका दाराच्या आड लपून बसलो होतो दबा धरून, की धोंड्या कधी येतो आहे. आणि धोंड्या जोरात पळत आला सुसाट. त्याच वेळेला पाटील मास्तर आले आणि पाटील मास्तरांनी सायकल लावली आणि सायकल लावून पाटील मास्तर आत येत होते. धोंड्या दुसऱ्या बाजूने आला आणि दणकन आऊट 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 म्हणून पाटील मास्तरांच्या सकट खाली पडला. पाटील मास्तर खाली पडलेले, वर धोंड्या पडलेला आणि दाराच्या आड मी होतो. मी धूम ठोकली तिकडनं. पहिल्यांदा साईटवरनं पळून गेलो, म्हणजे साईट ऑफ ॲक्सिडेंट हा पहिल्यांदा सोडला आणि वडाच्या झाडाच्या मागं राहून काय होते ते बघितलं. मला नीटचं दिसलं नाही. फक्त एवढंच झालं की 2 दिवस धोंड्या शाळेला आला नाही आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा आला तेव्हा त्याचा उजवा डोळा आणि उजवं गालफट हे बऱ्यापैकी सुजलेलं होतं. पाटील मास्तरांचं कर्तृत्व, दुसरं काय. तर अशा प्रकारचे विनोदी किस्से शाळेत घडायचे. 7वीला असं म्हणतो, 4थीला असताना आम्हाला वडाच्या झाडाखाली उभं करायचे. निसर्गरम्य वातावरण होते, छान वातावरण. वडाच्या झाडातनं उन्हाचे कवडसे यायचे, सकाळची नरम थंडी असायची, त्यात उन्हात शेकत शेकत कविता पाठ करायच्या आम्ही. तर कविता पाठ झालेल्या त्याचं पाटील मास्तर उभा करायचे आणि म्हणायचे, म्हणणारे कविता. प्रत्येक विद्यार्थ्याकडनं ते कविता म्हणून घ्यायचे आणि प्रत्येक विद्यार्थी कवितेत कुठं चुकला की जो विद्यार्थी चुकला त्याला पायावरती छडीचा तडाखा भर शनिवारच्या थंडीत हाणायचे. अहो हुळहुळायचं, दुखायचं भयंकर, पण काय करणार. पाटील मास्तर खवीस खान समोर उभा असायचा, हाफ पॅन्ट घालून, टोपी, पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट, काळी टोपी. हा असा खवीस खान
आणि हातात छडी. महाराज जसे तलवार फिरवत तसं पाटील मास्तर छडी फिरवायचे. छडी फिरवत जवळ येऊन मस्ती आले, कविता पाठ करायला नकोस, सांगू का वडिलांना, म्हणून फाडकन एक छडीचा तडाखा लावायचे की त्या थंडीत तो मार सहन व्हायचा नाही. पण आता याला तुम्ही शालेय जीवन म्हणाल का? तुमच्या वाट्याला आलं तर तुम्ही काय केलं असतं? म्हटलं असतं का की माझं शालेय जीवन? तेव्हा हे शालेय जीवन वगैरे काय चांगले शब्द नाहीत हो त्याला. चक्क शाळेत जाणं एवढंच म्हणायचं त्याला. दुपारच्या सुटीत यायचो तर माझे वडील खूप लाड करायचे. तर मला काहीतरी खायला करून ठेवायचे. आई बिचारी झोपलेली असायची. मग वडील कधी केळ्याची शिकरण, कधी चपाती दुधात कुस्करून गूळ घालून, कधी काकवी चपाती आणि तूप, असे वेगवेगळे पदार्थ असायचे. तर ते लाडांनी जवळ घेऊन मला जगू म्हणत असत बरं का. जगू हे एवढ्यासाठी, जग्या एवढ्यासाठी की माझं नाव श्रीनिवास, माझ्या आजोबांचं नाव मला ठेवण्यात आलं होतं. तर आजोबांच्या नावाने हाक कशी मारायची म्हणून जगन्नाथ हे टोपण नाव मला ठेवण्यात आलं होतं. आणि मला जग्या म्हणायचे. शाळेत असेपर्यंत तरी ते जग्या म्हणत असत. तर मला जग्या म्हणणारी 3 माणसं होती. एक बाळ्या जगताप, दुसरं बाबूराव टेलर आणि तिसरे माझे वडील. हे तिघंजण मला जग्या म्हणत. आता या तिघांच्यापैकी कोणी हयात नाही आहे बहुतेक. बाळा जगताप आहे का नाही हे माहीत नाही. तर हे असं माझं शालेय जीवन म्हणा किंवा शाळेतलं आयुष्य चाललं होतं. तर याच्या पुढचं म्हणजे ठळकवाडा हायस्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायची, आपलं नागझरी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायची, ती घेतली. आणि हे असंच रहाटगाडगं चालू होतं. आजच्याला इथवर बस आहे. कारण माझं शालेय जीवन ऐकून तुम्ही बऱ्यापैकी कंटाळला असाल. तेव्हा उगीच याच्यापेक्षा जास्त पनिशमेंट तुम्हाला देणं हे मला योग्य वाटत नाही. त्यामुळं इथं आजच्यापुरतं पुरे करतो आणि पुन्हा भेटूच.